भाजपचा विजय हा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना धोक्याची घंटा आहे का? या विजयामुळं भाजपची अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का? हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके. देशातील 4 महत्त्वाच्या राज्यांचं विधानसभा निवडणुकीचं निकाल नुकतेच लागलेले आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा आता राजकीय वारं फिरू लागले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अशी 3 राज्यात भाजपला घवघवीत यश मिळालं, तर तेलंगणामध्ये काँग्रेसला विजय मिळवता आला. याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर किती होईल? या निकालानंतर महाराष्ट्रातील समीकरणं बदलतील का, असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. कर्नाटकमधला पराभव जिव्हारी लागल्यानंतर आता मात्र भाजपला 3 राज्यात आपली सत्ता काबीज करण्यात यश आले आणि त्यामुळं अर्थात महाराष्ट्रातही भाजपचा आत्मविश्वास वाढला. तर दुसरीकडं शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या समोरील आव्हान सुद्धा वाढलेलं आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच भाजपला 3 राज्यात मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळं आता जागा वाटपात भाजपची ताकद वाढणार. यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचं आणि त्यांच्या पक्षांचं महायुतीतलं महत्त्व कमी होणार का, हा सुद्धा प्रश्नच आहे. त्यात आगामी वर्ष हे निवडणुकांचं असणार आहे. अवघ्या 4 महिन्यात लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणूक. त्यामुळं आत्ताच्या या निकालांमुळं नेमकं काय बदलेल हेच आपण जाणून घेऊया. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं महत्त्व कमी होणार का? खरं तर गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण अनेकदा ढवळून निघालं. शिवसेना भाजप युती तुटली, शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर 2.5 वर्षात शिवसेनेत आजपर्यंत सर्वात मोठं बंड झालं. ठाकरे सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे गटानं भाजप सोबत सत्ता स्थापन केली आणि यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. अजित पवार काही आमदारांसह बाहेर पडले आणि ते युती सरकारमध्ये सामील झाले. आता हा घटनाक्रम महाराष्ट्राच्या जनतेला अगदी तोंडपाठ झालाय. आता महाराष्ट्राची जनता वाट पाहताय ती निवडणुकीची. राज्यात महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकाही प्रलंबित आहेत. तर अवघ्या 4 महिन्यात लोकसभा निवडणूक होईल. आता राज्यात महायुतीचं सरकार आहे. यात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असला तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या साह्यानं भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकली आणि त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत महाराष्ट्रात 2 मित्र पक्ष आहेत. परंतु या 3 राज्यांच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आणि इतर 2 मित्र पक्षांच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. काही दिवसापूर्वीच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप 48 पैकी 26 जागांवर उमेदवार उभे करण्याचं नियोजन करत असल्याचं म्हटलं होतं. म्हणजेच उर्वरित 22 जागांचं एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात कसं वाटप होणार हे अद्याप निश्चित नाही. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत आत्ताच्या घडीला 13 विद्यमान खासदार आणि अजित पवार यांच्यासोबत सध्या एकच खासदार आहे. आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे किती जागांची मागणी करतात की यावरून दोन्ही गटात रस्सीखेच पाहायला मिळते हे सुद्धा महत्वाचं आहे. पण या सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे भाजप आपल्यासोबत 2 मित्र पक्षांसाठी आता किती जागा सोडणार. याविषयी बोलताना राजकीय विश्लेषक असं म्हणतात की लोकसभेला जागा वाटप महायुतीला अवघड जाणार आहे. कारण 3 पक्षांची युती आहे. 2 पक्षांना भाजपला जागा द्याव्या लागणार आहे आणि बहुधा भाजपला असं वाटत असेल की हे नसते तर बरं झालं असतं. की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी फार काही दूरगामी विचार केलेला नाही. पण भाजपचं
गेल्या 20-25 वर्षापासूनचं राजकारण आहे. राज्य पातळीवरील पक्ष दुबळे करायचे, त्यांना आपलंसं करायचं आणि मग बाजूला करायचं. राजकारणात तुम्हाला पुढच्या 10-12 वर्षांचा विचार करावा लागतो. आता या पट्ट्यात भाजपचा बोलबाला आहे हे भाजपला कळलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या सोबतचे मित्रपक्ष आणि भाजपचे संबंध हे तणावाचे आणि एकतर्फी राहतील. कारण भाजप आता त्यांना असं सांगेल की आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करा, काही स्थानिक फायदे आम्ही तुम्हाला देऊ. त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांवर आणि त्यांच्या पक्षातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षातील दोन्ही गटांची सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधानसभेत कायदेशीर सुनावणी सुरू आहे. भाजपला वातावरण निर्मिती व्हायला निश्चितच या निकालांची मदत होईल. आताचा काळ असा आहे की कोणाला विरोधी पक्षात राहायचं नाही. भाजपला लोकसभेला अधिक मोठं बहुमत मिळालं तर उरले सुद्धा सत्ताधाऱ्यांकडे जातील, कारण त्यांना भवितव्यच नाही असं वाटायला लागेल. ही लोकशाहीची शोकांतिका म्हणावी लागेल. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पाठिंब्याची गरज भाजपला नाही हे महत्वाचं सत्य. त्यांना भाजपची गरज आहे, त्यांना भाजपचा आधार लागणार आहे. भाजपची पक्षीय यंत्रणा अतिशय मजबूत आहे. यामुळे भाजपला त्यांची फारशी गरज नाही. आपली गरज नसताना त्यांना तिथं जावं लागत आहे, हे भाजपचं यश आहे आणि त्यांचं अपयश आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रात भाजपला मित्र पक्षांची आवश्यकताच नाही असंही चित्र नाही. यापूर्वीही भाजपला शिवसेनेची गरज होती आणि त्यानंतर आता शिवसेनेचा एक गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भाजप सोबत आहे. या निकालामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा आत्मविश्वास निश्चित वाढलाय. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या विद्यमान खासदारांच्या जागा त्यांना मिळतीलही. शिवाय अजित पवार सुद्धा भाजप सोबत येण्यापूर्वी त्यांच्यात काहीतरी वाटाघाटी ठरल्याच असतील. त्यामुळे ठरल्याप्रमाणे त्यांना ही जागा मिळतील. तर काही ठिकाणी मित्र पक्षातील काही उमेदवार कमळ या चिन्हावरही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या समोरील आव्हान या निकालानं वाढले. कसं तर महाराष्ट्रात दोन मोठ्या पक्षात उभी फूट पडली आणि दोन पक्षांचे आता 4 पक्ष किंवा 4 गट झाले. यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक बांधणीला मोठा धक्का बसला. पण जनतेमध्ये त्यांच्यासाठी सहानुभूतीची एक लाट तयार झाली. आता याचा फायदा प्रत्यक्षात मतांमध्ये होतो का हा प्रश्न तर आहेच, पण त्यात आता भाजपविषयी नकारात्मक प्रतिमा देशभरात तयार होत असल्याचा प्रचार सुरू असूनही 3 राज्यात भाजपनं यश मिळवले. त्यामुळं निश्चितच महाराष्ट्रात ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या समोरील आव्हान वाढले. पुढचे काही महिने विरोधकांना जमिनीवर उतरून काम करावं लागेल. केवळ भाजप अनैतिक आहे असा प्रचार करून उपयोग होणार नाही, तर रणनीती, त्याची अंमलबजावणी आणि त्यांना शेवटपर्यंत लढावं लागणार. मोदी बँड वापरून निवडणूक आजही जिंकता येते हे भाजपसाठी स्पष्ट झाल्यानं त्यांचा आत्मविश्वास आणि ताकद दोन्ही वाढणार आहे. त्यामुळं विरोधकांना केवळ सहानुभूतीवर अवलंबून राहता येणार नाही. भावनिकतेच्या आधारावर आपोआप मतं मिळतील असं वाटत असेल तर तसं होणार नाही. यात महाविकास आघाडी किती एकत्रित काम करते हे सुद्धा महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार शेवटपर्यंत एकत्र राहतात का? जागा वाटप करताना कुरघोडीचं राजकारण न करता प्रत्यक्षात आकडा वाढवण्याच्या दृष्टीनं रणनीती आखली जाणार का? हे निर्णय सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे त्यांचा लढा कायम ठेवतील का? अजित पवार आणि शरद पवार यांच्याविषयी शंका होती, त्या सर्व शंका दूर होतील का? आरक्षण, शेतकरी, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक कसे काम करतील असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. केवळ 4 राज्यांच्या निकालामुळे महाराष्ट्रात काही मोठे परिणाम होतील असं नाही. या सर्वाबद्दल तुमचं मत काय आहे?
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बोल हटके या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब